हाय, मी पूनम भोईर. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे, पोटा कलेजी मसाला. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे, दही, टोमॅटो, हे अख्खे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले, धना पावडर, जिरा पावडर, काली मिरी पावडर, काश्मीरी लाल तिखट मसाला, मटन मसाला, हळद, मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. रेसिपी सुरू करायच्या पहिला मी तुम्हाला आठवण करून देते, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तेल ऍड करून घेऊया. 3 चमचे मी तेल घेते. तेल तापलं का त्यामध्ये जिरा, सर्व खडे मसाले, खडे मसाले मस्त आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे घेतले. कांदा आपल्याला मस्त लाल होईपर्यंत शिजवायचा आहे. कांदा आपला आता लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकूया, 1 चमचा. बारीक चिरलेले 2 टोमॅटो, टोमॅटो आता आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. आपला टोमॅटो आता शिजलेला आहे. त्यामध्ये आता आपण लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, हे पूर्ण मसाल्यात आपण शिजवून घेणार आहोत. यामध्ये मी आता पोटा ऍड करून घेते. कलेजी नाही टाकणार आहे मी. पोटा थोडासा अर्धा शिजल्यावर मी कलेजी ऍड करणार, कारण की कलेजी लगेच शिजते.
पंधरा मिनिटं मी हे शिजवून घेतलेलं आहे वाफेवर. आता यामध्ये आपण आता कलेजी ऍड करूया. दहा मिनिटं परत आता आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं. जर तुम्हाला ताटावर पाणी ऍड करायचं असेल तुम्ही करू शकता. 10 मिनिटं आता हे आपण शिजवून घेऊया. आपले कलेजे पण आता शिजलेले आहे. त्यामध्ये मी आता 3 चमचे दही ऍड करते. 2 मिरच्या, दही आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. मिरची अशी तोडून टाकल्यामुळे भाजीला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा असं, कारण की आपण जेव्हा वाटण यूज केलं आलं आणि लसणाचं त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट नव्हती. हे थोडंसं ताटावरचं पाणी आपण ह्याच्यात ऍड करूया. त्यामध्ये आता मी 1 चमचा मटन मसाला ऍड करते. बघू शकता आपली रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.